माणसाला आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर पुढच्या 100 वर्षात त्याला आपल्या रहिवासासाठी पृथ्वीला पर्याय शोधावे लागतील. 2017 मध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स यांनी केलेलं हे विधान. आता त्यांचं हे विधान इम्पॉसिबल वाटतं, पण जगात प्रत्येक मिनिटाला 260 बालकं जन्माला येतात. हा रेशो बघितल्यावर पृथ्वीला पर्याय शोधणं ही काळाची गरज आहे हे नाकारता येत नाही. वाढती लोकसंख्या, त्यामुळे दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, हे चक्र न थांबणार आहे. पण म्हणून पृथ्वी सोडून इतर ग्रहावर एलियन म्हणून राहायला जाणं सोपं आहे का, असा प्रश्न पडतो. माणसानं चंद्रावर पाऊल टाकलं, पण तिथे राहण्याचं पुढचं पाऊल त्यानं काही उचललं नाही. पण आता मंगळावर शहर उभारण्याचा प्लॅन उद्योगपती एलॉन मस्क यांनी आखलाय. पुढच्या 4 वर्षात माणसाला मंगळावर उतरवून पुढच्या 20 वर्षात तिथे शहर उभं करण्याची योजना एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स या कंपनीकडून आखण्यात येते. त्यासाठीची टाइमलाईनही मस्क यांनी जाहीर केली आहे. पण मस्क यांनी मंगळावर वसाहत निर्माण करण्याचा दावा पहिल्यांदाच केलेला नाहीये. याआधीही अनेकदा त्यांनी याबद्दल भाष्य केलंय, पण त्यात त्यांना अजूनपर्यंत यश आलं नसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं एलॉन मस्क यांचं हे मिशन मंगळ नक्की आहे काय? पुढच्या 20 वर्षात मंगळावर शहर उभारणं खरंच शक्य आहे का? त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी एलॉन मस्क यांचा मिशन मंगळचा प्लॅन काय ते बघूयात. एलॉन मस्क यांनी ट्विट करत मिशन मार्सची टाइमलाईन सांगितली आहे. पुढच्या 2 वर्षात मंगळावर स्टारशिप रॉकेट पाठवण्याची मोहीम हाती घेण्यात येईल. या मोहिमेत स्टारशिपचं मंगळावर यशस्वी लँडिंग झालं तर पुढच्या 4 वर्षात मंगळावर मानवी मोहीम आखण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रत्यक्षात माणसाला मंगळावर उतरवण्यात येईल आणि पुढच्या 20 वर्षात मंगळावर शहर उभारलं जाईल, असं मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. स्पेस एक्स कडून मंगळावरच्या वसाहतीचा आराखडाही तयार करण्यात आलाय. सध्या सूर्यमालेत मानवी वस्ती असलेला पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे. माणूस फक्त पृथ्वीवरच अवलंबून आहे. त्यामुळे भविष्यात एकापेक्षा जास्त ग्रहांवर मानवी वसाहत उभी राहिली तर पृथ्वीवरचं अवलंबित्व कमी होईल आणि मानवी जीवन नष्ट होण्याचा धोका राहणार नाही, असं मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. आता एलॉन मस्क ह्या मिशन मार्ससाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत असल्याचं आपल्याला दिसतं. डिसेंबर 2020 ला एका इंटरव्ह्यूमध्ये एलॉन मस्क यांनी स्पेस एक्स 2024 ला माणसांना मंगळावर पाठवणार असल्याचं सांगितलं होतं आणि 2026 पर्यंत मंगळावर मानवी वसाहत तयार होईल असा दावा मस्क यांनी केला होता. पण 2022 मध्ये त्यांनी ही तारीख बदलून 2029 पर्यंत मंगळावर शहर उभारण्यात येईल असं म्हटलं होतं. मंगळावरच्या वसाहतीचा आराखडाही स्पेस एक्स कडून जारी करण्यात आला होता. आता एखादं यान अंतराळात पाठवण्यासाठी येणारा खर्च हा कितीतरी हजार करोडच्या घरात असतो. त्यामुळे मंगळावर सामान्य माणसाला राहणं परवडणार आहे का, हा मोठा प्रश्न असल्यानं मस्क यांच्या दाव्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केली जात आहेत. पण यावरही स्पेस एक्स कडून सोल्युशन देण्यात आलंय, ते स्टारशिप रॉकेटचं. या स्टारशिप रॉकेटमधूनच माणसांना मंगळावर पाठवण्याचा प्लॅन स्पेस एक्सनं आखलाय. आता हे स्टारशिप रॉकेट नक्की आहे काय ते थोडक्यात बघूयात. स्टारशिप स्पेसक्राफ्ट आणि सुपर हेवी बूस्टर मिळून स्टारशिप रॉकेट तयार होत आहे. हे जगातलं आजवरचं सगळ्यात शक्तिशाली रॉकेट असल्याचं सांगितलं जातं. स्टारशिपची उंची 397 फूट असून सुमारे 100 ते 150 मेट्रिक टन भार वाहून न्यायची स्टारशिपची क्षमता आहे. स्टारशिप रॉकेटचा वापर चंद्र आणि मंगळावर माणसं आणि वस्तू वाहून नेण्यासाठी होणार आहे. एका वेळी 100 माणसं स्टारशिपमधून मंगळावर पाठवली जाऊ शकतात असा दावा स्पेस एक्स कडून करण्यात आलाय. मुख्य म्हणजे स्टारशिप हे संपूर्णपणे रियुजेबल रॉकेट आहे. स्वतः मस्क यांनी याबद्दल माहिती दिली आहे. स्टारशिप रियुजेबल असल्यामुळं अंतराळात गेल्यानंतर ते पुन्हा पृथ्वीवर आणून त्याला रिलॉन्च केलं जाऊ शकतं. त्यामुळे रॉकेट बनवण्यासाठी येणारा कोट्यवधींचा खर्च कमी होऊ शकतो, असा मस्क यांचा दावा आहे. सध्या मंगळावर उतरण्यासाठी प्रति टन $1 अब्ज खर्च येतो. हा खर्च कमी करून $1 लाख पर्यंत आणणं गरजेचं आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजी 10,000 पट सुधारणं आवश्यक आहे. हे कठीण असलं तरी अशक्य नाही, असंही मस्क यांनी म्हटलंय. त्यामुळं स्टारशिपमुळं मंगळावर जाण्यासाठी लागणारा खर्च कमी होऊ शकतो असं सांगितलं जात आहे. स्टारशिपमुळं मंगळावर जाण्याचा खर्च कमी होण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यासाठी लागणारं इंधन. स्टारशिपमध्ये रॅप्टर इंजिन्सचा वापर करण्यात आलाय. या इंजिनमध्ये लिक्विड मिथेन आणि लिक्विड ऑक्सिजनचा वापर केला जातो. तसंच या इंजिनाचा पुन्हा एकदा वापर करणं शक्य आहे. स्टारशिपच्या सुपर हेवी बूस्टरमध्ये एकूण 33 रॅप्टर इंजिन्स तर स्टारशिप स्पेसक्राफ्टमध्ये 3 रॅप्टर इंजिन्सचा वापर करण्यात आलाय. त्यामुळे स्टारशिपसाठी येणारा खर्चही कमी होतो. मंगळावर जाण्यासाठी लागणारा प्रतिव्यक्ती खर्च हा 37 लाखांपर्यंत असेल असंही सांगितलं जात आहे. याच सगळ्या कारणांमुळे पुढच्या 20 वर्षात मंगळावर मानवी शहर तयार करणं शक्य होईल असा दावा मस्क यांच्याकडून करण्यात आलाय. आता मुद्दा येतो तो मंगळावर मानवी वसाहत निर्माण करणं खरंच शक्य आहे का?
यासाठी आपल्याला मंगळ ग्रह आणि पृथ्वी यांचा तुलनात्मक अभ्यास करावा लागतो. आता मंगळावरच वस्ती करण्याचा हट्ट का केला जातो याचं उत्तर बघायचं झालं तर पृथ्वी आणि मंगळामधलं अंतर हे 140 दशलक्ष मैल इतकं आहे. त्यामुळे मंगळ ग्रह हा पृथ्वीचा सगळ्यात जवळचा शेजारी मानला जातो. इथे पृथ्वीपेक्षा सूर्यप्रकाश कमी पोहोचत असला तरी इतर ग्रहांपेक्षा तिथे सूर्यप्रकाश जास्त आहे. त्यामुळं तिथे माणसाला अन्नासाठी लागणाऱ्या वनस्पतींची वाढ केली जाऊ शकते. पण पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वीच्या वातावरणात 78% नायट्रोजन आणि 21% ऑक्सिजन वायू आहे. पण मंगळावरच्या वातावरणात सुमारे 95% कार्बन डायऑक्साईड आहे, जो माणसासाठी सगळ्यात घातक आहे. ज्या ऑक्सिजनमुळे आपण पृथ्वीवर जिवंत राहू शकतो त्या ऑक्सिजनचं प्रमाण मंगळावर फक्त 0.13% इतकंच आहे. त्यामुळं हा ऑक्सिजन माणसांसाठी अपुरा आहे. तसंच सूर्यापासून येणाऱ्या घातक किरणांना पृथ्वीप्रमाणे मंगळ ग्रह रोखू शकत नाही. त्यामुळे मंगळावर कॅन्सर सारखे असंख्य आजार माणसांना होण्याची भीतीही वर्तवली जाते. तसंच मंगळावर पृथ्वीच्या 38% गुरुत्वाकर्षण आहे. त्यामुळे मानवी शरीराच्या रचनेनुसार मंगळावर सर्व्हाइव्ह करणं कठीण आहे. त्यामुळं स्पेसएक्सनं आपलं मिशन मंगळ आखलं असलं तरी गेल्या काही वर्षांपासून ते पुढे ढकललं जात असल्याचं सांगण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा एलॉन मस्क यांनी मंगळावर शहरी वसाहत तयार करणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळं या मिशनमध्ये स्पेसएक्स खरंच यशस्वी होणार का? पुढच्या 20 वर्षात मंगळावर शहर उभारणं खरंच शक्य आहे का? याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.